या पूर्वीच्या क्लासला आपण समाजशास्त्राचे स्वरूप आणि वैशिष्ट्य या संदर्भात चर्चा करत होतो. आज आपल्याला जे उर्वरित राहिलेले मुद्दे आहेत ते मुद्दे पाहायचे आहेत. प्रथम मला सांगा की किती मुद्द्यांच्या संदर्भात आपण चर्चा केलेली होती आणि कोणकोणते मुद्दे झालेले होते. एकदा त्याचं रिव्हिजन करा. पहिला मुद्दा आपण कोणता पाहिला होता? कोणता पाहिला? की समाजशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. बरोबर आहे का? हा, थोडासा माईक 2 मिनिट सुरू ठेवा. कोणते रिस्पॉन्स? हा. दुसरा मुद्दा पाहिला होता आपण, समाजशास्त्र हे एक शुद्ध किंवा सैद्धांतिक शास्त्र आहे. ओके. तिसरा मुद्दा काय पाहिला होता? समाजशास्त्र हे अमूर्त शास्त्र आहे. हा, एक अमूर्त शास्त्र आहे. याचं विश्लेषण झालं होतं. हो. बर. पुढचा मुद्दा कोणता पाहिला होता आपण? समाजशास्त्र हे एक सामान्यीकरण शास्त्र आहे. ओके. पुढचा त्याच्यानंतरचा मुद्दा कोणता पाहिला होता आपण? हे मुद्दे पाहिले नव्हते माझ्यामध्ये. पुढचे मुद्दे, समाजशास्त्र हे एक निरपेक्ष किंवा प्रत्यक्ष किंवा वास्तविक शास्त्र आहे. त्या गोष्टीच्या संदर्भात चर्चा केली होती का? थोडीशी केली. हा, ठीक आहे. इथून राहिलेले 2-3 जे मुद्दे आहेत ते आपण पाहू आणि त्यानंतर पुढचा पार्ट, समाजशास्त्राचा आज वेळ शिल्लक राहिला तर समाजशास्त्राचा अभ्यास विषय हा मुद्दा आपण पुढे सुरू करू. हे पार्ट झाले. ठीक आहे. माईक बंद करा आता. समाजशास्त्राच्या स्वरूपाविषयी किंवा वैशिष्ट्यांविषयी आपण चर्चा करत होतो आणि ही चर्चा करत असताना काही मुद्द्यांचा संदर्भ आपण पाहिला. सुरुवातीला आपण पाहिले की समाजशास्त्र हे शास्त्र म्हणून कसं उदयास आलं, समाजशास्त्राचा उदय केव्हा झाला, समाजशास्त्राची मुहूर्तमेढ रोवण्यामध्ये कोणाची महत्वाची भूमिका होती, समाजशास्त्राला शास्त्राचा दर्जा देण्यात कोणाची महत्वाची भूमिका होती, या सगळ्यांच्या संदर्भात आपण चर्चा केली. आज आपल्याला जे राहिलेले उर्वरित मुद्दे आहेत ते पाहत असताना थोडंसं आपण पूर्वार्धामध्ये जाऊ. समाजशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. इतर सामाजिक शास्त्रांप्रमाणे समाजशास्त्राला सुद्धा शास्त्राचा दर्जा आहे. ते देण्याचं काम समाजशास्त्रज्ञ ऑगस्ट कॉम्ट असतील, बुर्कीम असेल किंवा इतर जे काही समाजशास्त्रज्ञ असतील, हार्वर्ड, स्पेन्सर, चार्ल्स फुले, या सर्व समाजशास्त्रज्ञांनी समाजशास्त्राला स्थापित करण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली. म्हणून समाजशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे आणि ते कसं इतर शास्त्रांसारखं सामाजिक शास्त्र आहे हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आपण पाहिला होता की समाजशास्त्र हे शुद्ध किंवा सैद्धांतिक शास्त्र. शुद्ध किंवा सैद्धांतिक शास्त्र आहे म्हणत असताना व्यावहारिक आणि शुद्ध हे दोन शास्त्रांचे जे प्रकार आहेत, या दोन शास्त्रांच्या प्रकारांपैकी समाजशास्त्र हे शुद्ध शास्त्र आहे असं सांगितलं गेलं आणि त्याच्या संदर्भातही आपण चर्चा केली की समाजशास्त्रामध्ये केवळ हे शुद्धता ठेवण्याचा प्रयत्न करत असताना किंवा जाणून घेण्याचा प्रयत्न करत असताना काय आहे यावर भर दिला जातो, जे पुढच्या मुद्द्यांमध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि समाजशास्त्र हे कसं शुद्ध आहे याच्यावर आपण चर्चा केलेली होती आणि समाजशास्त्राला व्यावहारिक बनवण्याचाही प्रयत्न अलीकडील काळात समाजशास्त्रज्ञांच्या माध्यमातून होत आहे. पण तो व्यावहारिक प्रयत्न, काही विचारवंतांचा असं मत आहे की समाजशास्त्राला व्यावहारिकता प्रदान करावी, त्याला अप्लाइड सोशियोलॉजी म्हणून एक नवीन अभ्यासाची शाखा सुद्धा समाजशास्त्रामध्ये विकसित झाली. पण या पूर्वीवरती जे समाजशास्त्रज्ञ होते, सुरुवातीचे समाजशास्त्रज्ञ होते, त्यांना आपण समाजशास्त्रातील अभिजनवादी सिद्धांतकार किंवा समाजशास्त्रज्ञ म्हणतो. या समाजशास्त्रज्ञांनी समाजशास्त्राला शुद्ध म्हणजेच संपूर्णरित्या वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक ठेवण्याचा प्रयत्न केला आणि ज्ञानाची प्राप्ती करणे हाच उद्देश समोर ठेवून समाजशास्त्रामध्ये सुद्धा सिद्धांतांची मांडणी केली जाते. म्हणून समाजशास्त्र शुद्ध विज्ञान आहे किंवा शुद्ध शास्त्र आहे हे एक आपण वैशिष्ट्य किंवा मुद्दा पाहिला. त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आपण पाहिला होता की समाजशास्त्र हे अमूर्त शास्त्र आहे. यावर चर्चा किंवा यावर टीका होत असताना समाजशास्त्रावर या संदर्भात भरपूर चर्चा झालेली आहे. अनेक इतर सामाजिक शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांचं असं मत आहे की समाजशास्त्र हे सामाजिक शास्त्र होऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे किंवा समाजशास्त्र हे शास्त्र होऊ शकत नाही. त्याचं मूळ कारण असं आहे की समाजशास्त्राचा जो अभ्यास विषय हाच मुळात अमूर्त आहे आणि म्हणून शास्त्रामध्ये किंवा विज्ञानामध्ये मूर्ततेला महत्व दिलं जातं, वस्तुनिष्ठतेला महत्व दिलं जातं, जे दिसते त्याला महत्व दिलं जातं, ज्याची अनुभूती घेतली जाते त्याला महत्व दिलं जातं, ज्याला स्पर्श करू शकतो आपण अशा घटकांना महत्व दिलं जाऊ शकतं. म्हणून समाजशास्त्र हे अमूर्त शास्त्र आहे. ही गोष्ट, ही बाब इतर शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना मान्य नव्हती. म्हणून समाजशास्त्र शास्त्र होऊ शकत नाही. कारण का, अमूर्त घटकांचा अभ्यास करणाऱ्या बाबींचा अभ्यास करणारं एखादं शास्त्रीय शास्त्र म्हणून कसं उदयास येऊ शकेल, अशा प्रकारची टीका समाजशास्त्रावर झाली. पण समाजशास्त्रांचे अभ्यासकर्ते इमेल दुर्कीम असेल, ऑगस्ट कॉम्ट असेल, ह्या सर्व विचारवंतांनी जे मुद्दे मांडले, जे सिद्धांत मांडले, जे विचार मांडले, त्या सगळ्यांच्या माध्यमातून समाजशास्त्र हे शास्त्र आहे. अभ्यासाचा विषय जरी अमूर्त असला तरी समाजशास्त्र हे शास्त्राच्या कसोटीला 100% हे खरं उतरलेलं आहे आणि म्हणून समाजशास्त्रीय शास्त्र आहे आणि शास्त्राचा अभ्यास विषय म्हणजे समाजशास्त्राचा अभ्यास विषय अमूर्त आहे.
हे जरी ठीक असलं तरी सुद्धा समाजशास्त्र हे शास्त्र आहे. अमूर्ततेच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करत असताना केली की मूर्तता आणि अमूर्तता म्हणजे काय, ज्याला पाहू शकतो, बघू शकतो, अनुभूती घेऊ शकतो अशा घटकांना आपण मूर्त म्हणतो किंवा भौतिक म्हणतो. ज्यांना पाहू शकत नाही पण ज्यांची अनुभूती घेऊ शकतो अशा घटकांना आपण अमूर्त म्हणतो. म्हणून समाजशास्त्र अमूर्त आहे. समाजशास्त्राचा अभ्यास विषयही अमूर्त, जसे सामाजिक संबंध, सामाजिक आंतरक्रिया, सामाजिक समूह, हे सगळे जे घटक आहेत त्या घटकांची अनुभूती आपल्याला येते पण त्यांना आपण पाहू शकत नाही किंवा मूर्त दृष्टिकोनातून त्यांना स्पष्ट करू शकत नाही. म्हणून समाजशास्त्राचा अभ्यास विषय अमूर्त जरी असला तरी समाजशास्त्र हे अमूर्त शास्त्र आहे आणि त्याला शास्त्राचा दर्जा आपण देऊ शकतो. हे एक वैशिष्ट्य पाहिजे. त्यानंतर आपण पुढचं एक महत्वाचं वैशिष्ट्य पाहिलं होतं ते म्हणजे कोणतं, की समाजशास्त्र हे सामान्यीकरण करणारे शास्त्र. हा एक महत्वाचा मुद्दा होता. यामध्ये आपण पाहिलं की समाजशास्त्रामध्ये समाजशास्त्रज्ञ ज्या काही सामाजिक घटना प्रक्रियांचा अभ्यास करत असतात त्या घटना प्रक्रियांचा अभ्यास करत असताना केवळ आणि केवळ समाजशास्त्राचे अभ्यास करते त्या घटनेशी संबंधित असणाऱ्या केवळ एखाद्या घटकांचा किंवा एखाद्या कारणांचा शोध घेत नसतात, जे इतर शास्त्रांमध्ये केलं जातं. अर्थशास्त्राचे अभ्यास करते केवळ आर्थिक घटकांचा अभ्यास करून त्या घटनेचे स्पष्टीकरण करण्याचा किंवा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असतात. राज्यशास्त्रज्ञ राजकीय घटनाक्रमांचा अभ्यास करून किंवा त्या घटनेशी संबंधित असणाऱ्या राजकीय कारणांचा अभ्यास करून त्या घटनेला एखाद्या अभ्यास विषयाला प्रगट करण्याचा किंवा स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. पण समाजशास्त्रामध्ये असं होत नाही किंवा समाजशास्त्राचे अभ्यासकर्ते असं करत नाहीये. तर समाजशास्त्राचे अभ्यासकर्ते हे एखाद्या घटनेचा अभ्यास करत असताना त्या घटनेशी संबंधित असणाऱ्या सर्वांगीण कारणांचा अभ्यास, सर्वांगीण घटकांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न हा समाजशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून उदाहरण जर तुम्हाला एखादं द्यायचं असेल तर एखाद्या घटनेचा अभ्यास करत असताना, सामाजिक समस्येचा अभ्यास करत असताना समाजशास्त्रज्ञाचे अभ्यास करते हे सर्वांगीण दृष्टिकोनातून त्या घटनेला प्रभावित करणाऱ्या घटकांचा अभ्यास करत असतात. फॉर एक्झाम्पल जर आपल्याला सांगायचं झालं तर बालगुन्हेगारींचा अभ्यास करणाऱ्या बालगुन्हेगारीच्या समस्येचा अभ्यास जर समाजशास्त्रज्ञांनी केला तर ही बालगुन्हेगारींची समस्या केवळ कोणत्या सामाजिक कारणांमुळे उद्भवते याचाच अभ्यास समाजशास्त्रज्ञ करत नसतात. तर या घटनेला प्रभावित करणारी जे काही सामाजिक कारणे असतील, आर्थिक असतील, राजकीय असतील, धार्मिक असतील, सांस्कृतिक असतील, शैक्षणिक असतील, कौटुंबिक असतील, ही सगळी जी काही कारणं असतील ह्या सर्व घटकांचा यथोचित आणि व्यवस्थितरित्या अभ्यास करून समाजशास्त्राचे अभ्यासकर्ते त्या घटनेशी संबंधित असणारी तथ्ये मांडत असतात. म्हणून समाजशास्त्र हे एक सामान्यीकरणाचं शास्त्र आहे. यावर सुद्धा चर्चा आपल्याला पुढे व्याप्तीच्या मध्ये करायची आहे. अनेक समाजशास्त्रज्ञांचं असं मत होतं की समाजशास्त्राला विशेष शास्त्राचा दर्जा द्यावा आणि समाजशास्त्राला विशेष शास्त्र म्हणून प्राधान्य प्राप्त करून द्यावा. पण अनेक समाजशास्त्रज्ञांचं असं मत होतं की नाही, विशेष शास्त्राचा दर्जा दिला तर इतर शास्त्रांसारखं समाजशास्त्राचा अध्ययन विषय हा मर्यादित होईल. म्हणून समाजशास्त्राला सामान्यीकरण शास्त्र ठेवलं आणि या सामान्यीकरणाच्या शास्त्रामध्ये किंवा सामान्यीकरण करणाऱ्या घटकांमध्ये अंतर्भूत ठेवलं. याचा अर्थ असा झाला किंवा याचा परिणाम असा झाला की समाजशास्त्र समाजातील घडणाऱ्या यथोचित सर्व घटना घडामोडींचा व्यवस्थित अभ्यास करू शकतो किंवा समाजशास्त्रामध्ये अभ्यास केला जाऊ शकतो. म्हणून समाजशास्त्र सामान्यीकरणाचं शास्त्र आहे आणि समाजशास्त्राचं हे एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आपण पाहिलं. त्यानंतर आपण जे मुद्दा पाहत होतो आणि त्यावर आता विस्ताराने चर्चा करणार आहोत मुद्दा म्हणजे असा की समाजशास्त्र हे एक निरपेक्ष, प्रत्यक्षवादी किंवा वास्तविक शास्त्र आहे. त्याचं कारण असं आहे की समाजशास्त्राचे अभ्यास करणारे अभ्यासकर्ते किंवा समाजशास्त्रज्ञ ज्या वेळेस समाजातील घडणाऱ्या घटना घडामोडींचा अभ्यास करत असतात त्यावेळेस ते अभ्यासकर्ते समाजातील घडणाऱ्या घटना घडामोडींचा अभ्यास करत असताना निरपेक्षपणे म्हणजे कुठलाही पक्षपात मनात न ठेवता वास्तविक दृष्टिकोनातून, वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून, शास्त्राला म्हणजेच विज्ञानाला अभिप्रेत असणाऱ्या दृष्टिकोनातून घटित झालेल्या सामाजिक घटना घडामोडींचा अभ्यास करतात. म्हणून समाजशास्त्र हे निरपेक्ष किंवा वास्तविक किंवा प्रत्यक्षवादी शास्त्र आहे. त्याचं कारण असं आहे की आता याचं उदाहरण आपण पाहू की समाजशास्त्राचे शास्त्रज्ञ किंवा समाजशास्त्राचे अभ्यासकर्ते हे केवळ आणि केवळ समाजातील घडणाऱ्या घटना घडामोडीशी संबंधित बाबींचा अभ्यास करत असताना काय आहे, व्हॉट इज, याचाच फक्त अभ्यास करत असतात. काय असावयालाच पाहिजे होतं किंवा काय होईल किंवा याच्या पुढं काय, ह्या सगळ्या गोष्टीच्या भविष्यवाणीच्या संदर्भात एवढे ते ज्याला आपण प्रभावीपणे मत मांडत नसतात किंवा मत मांडण्याची गरज नसते. तर शास्त्र हे मानतं की ऍज इट इज, वस्तुनिष्ठता जी असते, ऑब्जेक्टिव्हिटी जी असते त्याला शास्त्रामध्ये प्राधान्य दिलं जातं. आणि समाजशास्त्राचे अभ्यासकर्ते सुद्धा सामाजिक घटना घडामोडींचा अभ्यास करत असताना प्रत्यक्षवादी दृष्टिकोनातून म्हणजे जे आहे, जसं आहे, जसं दिसतंय तसं मांडण्याचा प्रयत्न समाजशास्त्रज्ञांतर्फे केला जातो. आणि हे होणं हेच शास्त्राला अभिप्रेत असतं.
असं अध्ययन होणं हेच शास्त्राला अभिप्रेत असतं. म्हणून समाजशास्त्रामध्ये सुद्धा निरपेक्ष आणि प्रत्यक्षवादी दृष्टिकोनाचा अवलंब केला जातो आणि सामाजिक घटना घडामोडींचा अभ्यास केला. त्याचे उदाहरण जर तुम्हाला छोटंसं सांगायचं झालं तर एखाद्या समाजशास्त्रज्ञाने एखाद्या घडलेल्या घटित झालेल्या सामाजिक घटनाचा अभ्यास करण्याची जर जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली असताना किंवा ती जबाबदारी पार पाडत असताना त्या समाजशास्त्रज्ञांनी त्या घटनेचा अभ्यास वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून केला. जशी ती घटना घडलेली आहे तशी प्रगट करण्याचा किंवा तशी व्यक्त करण्याचा किंवा त्या घटनेशी संबंधित जी तथ्य आहेत ती तथ्य व्यवस्थितरित्या संकलित करण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांनी तसं करणं हे समाजशास्त्राला अभिप्रेत आहे, हे शास्त्राला अभिप्रेत आहे. आणि त्यांनी जर तसं केलेलं असेल तर त्याचं ते अध्ययन प्रत्यक्षवादी, निरपेक्ष किंवा वस्तुनिष्ठ अध्ययन म्हटलं जातं. आणि जर त्यांनी तसं न करता त्या घटनेशी संबंधित काही गोष्टी स्वतःच्या त्याच्यात टाकण्याचा प्रयत्न केला, जशी घटना घडलेली आहे त्या ऐवजी त्याच्या वेगळ्या बाजूंनी त्या घटनेशी संबंधित वेगळी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, जी घटना जशी घडलेली आहे तशी न मांडता त्या घटनेत स्वतःची काही मते आपलं अध्ययन करत असताना प्रगट करत असताना जर त्यांनी त्याच्यात इन्व्हॉल्व्ह केली किंवा समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं ते अध्ययन प्रत्यक्षवादी बनत नाही. याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो छोटंसं, की आपण असं समजून चलू की आपल्या शहरामध्ये हिंदू मुस्लिमांची एक दंगल झाली आणि ती दंगल झाल्यानंतर, दंगल घडून गेल्यानंतर काही समाजशास्त्रज्ञांना असं सांगितलं गेलं किंवा त्यांना एक टास्क दिला की या घटनेचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करा. आणि अभ्यास करत असताना ही दंगल का घडली, ही दंगल घडण्यामागची कारणं कोणती होती, याचा शोध घेण्याची जबाबदारी जर काही समाजशास्त्रज्ञांवर दिली आणि त्या समाजशास्त्रज्ञांनी या घटनेचा अभ्यास करण्यासाठी जर सुरुवात केली आणि ही सुरुवात करत असताना जे अध्ययनकर्ते होते त्या अध्ययनकर्त्यांमध्ये आपण असं समजू फॉर एक्झाम्पल म्हणून की हिंदुत्ववादी विचाराने प्रेरित असणारा एखादा जर संशोधक असेल आणि त्याला त्या घटनेच्या अध्ययनाची जबाबदारी जर दिली गेलेली असेल आणि त्यांनी त्या घटनेचा अभ्यास जर केला असेल आणि किंवा करण्यास सुरुवात केलेली असेल आणि त्याला त्या दंगलीला जबाबदार असणारे घटक म्हणून हिंदूंची भूमिका दिसत असेल आणि ती हिंदूंची भूमिका त्यांनी आपल्या अध्ययनातून स्पष्ट करत असताना किंवा आपलं अध्ययन जे करत आहे किंवा संशोधन जे करत आहे ते करत असताना हिंदू हेच या दंगलीसाठी जबाबदार आहेत असं जर त्यांनी मत मांडलं, जे वास्तविक आहे, जे सत्य आहे, हे जर मत त्यांनी मांडलं तर त्याचं ते अध्ययन प्रत्यक्षवादी, वस्तुनिष्ठ आणि वास्तविक झालं. पण असं न करता स्वतःच्या मनामध्ये हिंदुत्वाविषयी असणारं जे सॉफ्ट कॉर्नर असेल, त्याच्याविषयी त्याच्या असणाऱ्या ज्या भावना असतील, ह्या भावना उन्मळून आल्या किंवा ह्या भावना उफळून आल्या आणि त्यांनी हिंदूला दोषी ठरवण्याऐवजी जर या घटनेचे कारणीभूत असणारे घटक म्हणून मुस्लिमांना जर दोषी ठरवलं तर त्याचं ते अध्ययन वस्तुनिष्ठ नाही, प्रत्यक्षवादी नाही, निरपेक्ष नाही. म्हणजेच काय, समाजशास्त्राला सामाजिक घटना घडामोडींचा अभ्यास करत असताना जे समाजशास्त्रज्ञ या सामाजिक घटना घडामोडींचा अभ्यास करत असतात त्यांच्याकडून काय अभिप्रेत आहे तर निरपेक्षवादी दृष्टिकोन अभिप्रेत आहे. काय असावयास पाहिजे याच्याविषयी समाजशास्त्रज्ञांना काही घेणं देणं नाही. जे जसं घडलं ती सत्यता, ती वस्तुनिष्ठता, त्याची ती सत्य माहिती जगासमोर आणण्याचा प्रयत्न करणं हेच वस्तुनिष्ठता आहे. आणि ही वस्तुनिष्ठता समाजशास्त्राच्या अध्ययनकर्त्यांमध्ये असते, समाजशास्त्रामध्ये असते. म्हणून समाजशास्त्राचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे की समाजशास्त्र कसं आहे, निरपेक्ष आहे. निरपेक्ष म्हणजे जसं आहे तसं मांडण्याचा प्रयत्न होतो. सापेक्ष म्हणजे एकांगी दृष्टिकोन होऊ शकतो किंवा एखाद्या घटकांविषयी सॉफ्ट कॉर्नर होऊ शकतो. पण निरपेक्षतावादी दृष्टिकोन म्हणजे की ऍज इट इज, वस्तुनिष्ठ जसं आहे तसं मांडण्याचा प्रयत्न हा समाजशास्त्रातील समाजशास्त्रज्ञांतर्फे केला जातो, समाजशास्त्राच्या अभ्यासकर्त्यांतर्फे केला जातो. म्हणून समाजशास्त्र हे एक निरपेक्ष, प्रत्यक्षवादी किंवा वस्तुनिष्ठतावादी समाजशास्त्र आहे. म्हणून समाजशास्त्राचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आपल्याला पाहता येतं किंवा सांगता येतं. त्यानंतरचा एक महत्वाचा मुद्दा आहे की समाजशास्त्र हे तार्किक आणि अनुभवजन्य शास्त्र हा महत्वाचा भाग आहे. कसं समाजशास्त्र हे तार्किक आणि अनुभवजन्य कसं शास्त्र आहे, कारण का तर समाजशास्त्रज्ञांनी एखाद्या सामाजिक घटनेचा अभ्यास आपल्या हाती घेतला आणि त्या घटनेविषयी ही सत्य माहिती किंवा तथ्य प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला असताना त्या घटनेशी संबंधित असणाऱ्या घटकांचा अभ्यास करत असताना, जसं उदाहरण मी तुम्हाला आता त्याच दंगलीचं सांगितलं, त्या दंगलीचं उदाहरण आता आपण पुढे घेऊ त्याला, त्याच उदाहरण आपण पाहू की ज्या दंगलीशी संबंधित असणारे जे घटक असते, ती दंगल का घडली, कशी घडली, कोणी घडवून आणली, कोणती कारणं होती, हिंदू मुस्लिमांची दंगल का बरं झाली, ह्या घटनेशी संबंधित असणाऱ्या कारणांचा शोध घेत असताना समाजशास्त्रज्ञांनी तार्किक आणि अनुभवजन्यता ही त्यांच्यामध्ये असणं अत्यंत आवश्यक असते.
आता ही तार्किकता आणि अनुभवजन्यता हे समाजशास्त्रामध्ये शास्त्र म्हणून समाजशास्त्रज्ञांतर्फे कशी यूज केली जाते, तर समाजशास्त्रज्ञ ज्यावेळेस या घटनेचा अभ्यास करत असतात त्या घटनेशी संबंधित असणारे जे घटक असतात त्या घटकांकडून जी माहिती जाणून घेत असतात ती माहिती अनुभवजन्य असणं हे अत्यंत आवश्यक असते आणि ही अनुभवजन्यता पडताळून पाहण्याचं काम समाजशास्त्रज्ञ करत असतात. जसं या घटनेशी संबंधित जे कोणी स्टेक होल्डर्स असतील किंवा या घटनेशी संबंधित जे कोणी कारणीभूत घटक असतील त्या घटकांकडून त्या घटनेला जबाबदार असणाऱ्या कारणांचा शोध घेत असताना किंवा त्यांच्याकडून ते वदवून घेत असतात किंवा त्या कारणांची माहिती त्यांच्याकडून घेत असताना समाजशास्त्रज्ञ काय करतात की एखाद्या व्यक्तीने त्या घटनेविषयी दिलेली जी माहिती आहे ती माहिती सत्य आहे की नाही हे पडताळून पाहण्याचं काम तर्काच्या आधारावर आणि अनुभवजन्यतेच्या आधारावर केलं जातं. जसं की एखाद्याने म्हटलं की नाही ह्या घटनेसाठी कारणीभूत मुस्लिमच आहे, मग परत दुसऱ्यांना प्रश्न विचारले जातात, परत चौथ्यांना तिसऱ्यांना प्रश्न विचारले जातात, परत त्याच्यानंतर इतरांना प्रश्न विचारले जातात. सारखा प्रश्न एक प्रश्न अनेकांना विचारला जातो आणि एका प्रश्नांची अनेकांची आलेली जी उत्तरे असतात त्याची फ्रिक्वेन्सी चेक करून त्याची वारंवारिता चेक करून त्याची वारंवारिता तपासून त्याची पुनर्पडताळणी वारंवार करून त्याच्याविषयी किंवा त्या घटनेच्या कारणाविषयीचं तथ्य किंवा मत हे समाजशास्त्रज्ञ मांडत असतात. आणि हे सगळं मांडत असताना किंवा हे सगळं स्पष्ट करत असताना समाजशास्त्रज्ञांची किंवा जो अध्ययन करणारा अध्ययनकर्ता आहे त्याची तार्किकता ही फार महत्वाची असते. कारण का ते एखाद्या शास्त्रज्ञाला शास्त्रज्ञाचा जो दर्जा मिळत असतो त्याच्यामध्ये काही गुण असणं आवश्यक असतं आणि त्या गुणांपैकी एक गुण आहे म्हणजे तार्किकता. जो संशोधक एखाद्या घटनेचे अध्ययन करत असतो संशोधन करत असतो त्या संशोधकामध्ये तार्किकता असणं हे अत्यंत महत्वपूर्ण असतं. घटनांच्या कारणांचा कार्यकारण संबंध जोडत असताना संशोधकाला तार्किकतेचा उपयोग करणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि समाजशास्त्राचे अध्ययनकर्ते सुद्धा तार्किकतेच्या आधारावर अनुभवजन्यतेच्या आधारावर समाजातील या घटकांना स्पष्ट करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. जसं की निरीक्षणाद्वारे तथ्यांचे संकलन केलं जातं. कारण का तर हे जे तार्किकतेचा उपयोग होत असतो किंवा या अनुभवजन्यतेचा उपयोग ह्या समाजशास्त्रामध्ये केला जात असतो त्यामध्ये निरीक्षणाद्वारे तथ्यांचे संकलन केलं जातं, त्यांचं वर्गीकरण केलं जातं. ते वर्गीकरण आणि तथ्यांचं संकलन केल्यानंतर त्याच्यामध्ये कोरिलेशन चेक केलं जातं, काय कार्यकारण संबंध आहे हे चेक केलं जातं किंवा तपासलं जातं. आणि ह्या सगळ्यांच्या आधारावर तार्किकतेच्या आधारावर कसे घटनेचे कोरिलेशन एकमेकांचे सहसंबंध किंवा कारणांचा सहसंबंध आहे हे जाणून घेऊन घटना घटण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या कारणांचा किंवा घटकांचा शोध घेतला जातो. सोनी पडातळे आवाज बंद करू. तर घटनांच्या ह्या कारणांचा शोध घेत असताना परीक्षण करणे, निरीक्षण करणे, पुनर्परीक्षण करणे, संकलित केलेल्या तथ्यांचं वर्गीकरण करणे, ते वर्गीकृत केलेल्या तथ्यांचं सामान्यीकरण करणे आणि सामान्यीकरण करून निष्कर्ष मांडणे ही सगळी कामं तार्किकतेच्या आधारावर आणि अनुभवजन्यतेच्या आधारावर हे समाजशास्त्राचे अध्ययनकर्ते करत असतात. म्हणून तो सुद्धा एक महत्वाचा भाग समाजशास्त्राचा आहे असं म्हटलं जातं. कारण का तार्किकतेच्या आधारावर आणि अनुभवजन्यतेच्या आधारावर ज्यावेळेस समाजशास्त्रज्ञ सामाजिक घटना घडामोडींचा अभ्यास करून जी काही तथ्य संकलित करत असतो आणि ह्या तथ्यांचं वर्गीकरण आणि सामान्यीकरण करून जे निष्कर्ष मांडत असतो त्या निष्कर्षांना आपण सिद्धांत म्हणत असतो. आणि या निष्कर्षांच्या आधारावर सिद्धांतांचं प्रतिपादन हे शास्त्रांमध्ये केलं जात असतं, समाजशास्त्रामध्ये सुद्धा केलं जातं. म्हणून समाजशास्त्रज्ञांच्या अंगी तार्किकता किंवा अनुभवजन्यता ही अत्यंत महत्वपूर्ण असते. अनुभवजन्य नसणारा किंवा अनुभवी नसणारा एखादा संशोधक जर एखाद्या घटनेचा अभ्यास करत असेल तर त्या संशोधकाच्या माध्यमातून किंवा संशोधकाच्या हातून त्या घटनेशी संबंधित असणारे निष्कर्ष हे 100% यथोचित निघतील असे आशा आपण करू शकत नाही किंवा आशावाद बाळगू शकत नाही. पण एक अनुभवाने समृद्ध असणारा संशोधक जर सामाजिक घटना घडामोडींचा अभ्यास करत असेल तर तो त्या अनुभव सिद्धतेच्या आधारावर किंवा त्याच्याकडे असणाऱ्या अनुभवाच्या आधारावर अनुभवजन्यतेच्या आधारावर तार्किक दृष्टिकोनातून त्या घटनेचा अभ्यास करून शास्त्राला अभिप्रेत असणाऱ्या सर्व टूल्सचा ज्याला आपण तंत्र म्हणतो त्या सगळ्या तंत्रांचा जी की तंत्र तथ्य संकलनाची तंत्र असतील किंवा अभ्यासाच्या पद्धती असतील ह्या सगळ्या घटकांचा व्यवस्थित अभ्यास करून तो काय करत असतो निष्कर्ष काढतो आणि ह्या निष्कर्षाचं प्रतिपादन सिद्धांतांमध्ये होतं. आणि सिद्धांत हे पुढच्या काळात जे कोणी संशोधन करणारे संशोधक असतात सामाजिक घटना घडामोडींचा अभ्यास करणारे अभ्यासक असतात यांच्यासाठी काय असतात पथदर्शक असतात, माइलस्टोन असतात, मार्गदर्शक असतात. आणि या सिद्धांतांच्या आधारावरच पुढील काळात घडणाऱ्या सामाजिक घटना घडामोडींचा अभ्यास हा अधिक सोयीचा होत असतो. म्हणून
सिद्धांतांच्या माध्यमातून शास्त्रामध्ये संचित स्वरूपात हे सिद्धांत शास्त्रामध्ये ठेवले जातात आणि जे पुढच्या पिढीसाठी, पुढच्या काळातील संशोधकांसाठी, पुढील काळात घडणाऱ्या घटनाघडामोडींच्या अभ्यासासाठी हे सिद्धांत पथदर्शक किंवा माइलस्टोन असतात. म्हणून तार्किकता आणि अनुभवजन्यता हे शास्त्राचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून समाजशास्त्राचं ते एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला पाहता येतं. त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे की समाजशास्त्र हे शेवटचा मुद्दा आहे की एक सामान्य शास्त्र. यावर चर्चा पुढे झाली, पण आता विस्ताराने आपण याच्यावर थोडीशी चर्चा घेऊ. समाजशास्त्रामध्ये 2 गट पडले होते. ते आपण व्याप्तीमध्ये पुढच्या मुद्द्यांमध्ये पाहणार आहोत. पुढे ज्यावेळेस पुढचे काही मुद्दे घेणार आहोत आपण समाजशास्त्राची व्याप्ती. एक समन्वयात्मक संप्रदाय समाजशास्त्रामध्ये उदयास आलेला होता आणि एक विशिष्टात्मक संप्रदाय, ज्याला आपण ह्या विशेष समाजशास्त्राला शास्त्राचा दर्जा देत असताना विशेषात्मक संप्रदाय हे एक संप्रदाय समाजशास्त्रात उदयास आला आणि दुसरा होता समन्वयात्मक संप्रदाय. हे 2 विचारधारा समाजशास्त्रामध्ये उदयास आल्या होत्या. या विचारधारांमध्ये समन्वयात्मक विचारधारेच्या मताचं अनुकरण करणाऱ्या किंवा संप्रदायाचं अनुसरण करणाऱ्या लोकांचं असं मत होतं की समाजशास्त्राला विशिष्ट शास्त्राचा दर्जा प्राप्त होऊ नये, तर समाजशास्त्र हे सामान्य शास्त्र राहावं. सामान्य शास्त्र राहावं म्हणजे काय राहावं? समाजशास्त्रामध्ये केवळ आणि केवळ काही विशिष्ट घटकांचा अभ्यास होऊ नये, तर समाजशास्त्र हे साकल्याने अभ्यास करणारं, सर्वांगीण दृष्टिकोनातून समाजातील घडणाऱ्या घटनाघडामोडींचा अभ्यास करणारं शास्त्र बनावं, असा ह्या विचारवंतांचा आग्रह होता. फॉर एक्झाम्पल किंवा कसं, तर ह्या विचारांचं समर्थन करणाऱ्या लोकांचं किंवा विचारवंतांचं असं मत होतं की घडलेली जी काही सामाजिक एखादी घटना असेल, त्या सामाजिक घटनेचे परिणाम केवळ आणि केवळ सामाजिकच असतात असं नाही, तर त्या घटनेचे परिणाम आर्थिक असतील, धार्मिक असतील, सांस्कृतिक असतील, राजकीय असतील, शैक्षणिक असतील, कौटुंबिक असतील किंवा या व्यतिरिक्त असेल. तर घडलेली एखादी घटना ही केवळ आणि केवळ समाजाच्या एका अंगावर, एका घटकावर प्रभाव पाडत नाही, तर इतरही अंगावर त्या घटकांवर किंवा अंगावर परिणाम होत असतो. म्हणून समाजशास्त्राच्या अभ्यासकर्त्यांनी एखाद्या घटनेचा किंवा आपल्या अध्ययनाशी संबंधित असणाऱ्या अध्ययन विषयाचा अभ्यास करत असताना या समाजशास्त्रज्ञांनी केवळ एकाच घटकाचा अभ्यास करू नये, तर त्या घटनेशी संबंधित असणाऱ्या सर्व विविधांगी पैलूंचा अभ्यास करावा, जेणेकरून त्या घटनेचा सर्वांगीण दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो. आणि सर्वांगीण दृष्टिकोनातून एखाद्या घटकाचा किंवा घटनेचा जर आपण अभ्यास केला, तर आपल्याला अपेक्षित असणारे जी काही निष्कर्ष आहे, आपल्याला अपेक्षित असणारे जी काही तथ्य आहे, ती तथ्य व्यवस्थित संकलित करता येऊ शकतात. निष्कर्ष सर्वांगीण दृष्टिकोनातून अध्ययन केलेला असल्यामुळे सांगोपांगपणे मांडता येतात. त्या निष्कर्षातून अभिप्रेत होणारा किंवा निर्मित होणारे जे सिद्धांत असतात, हे सिद्धांत सुद्धा व्यापक असतात, सर्वांगीण असतात आणि पुढील काळात ते सिद्धांत समाजशास्त्राच्या इतर पिढींना अधिक चांगल्या रीतीने अनुभव संपन्न बनवतात. म्हणून समाजशास्त्र हे समन्वयात्मक शास्त्र असावं, समाजशास्त्र हे सामान्यीकरणाचं शास्त्र असावं, अशा प्रकारची आग्रही भूमिका समाजशास्त्रातील एका गटाने घेतली, त्याला समन्वयात्मक संप्रदाय असं आपण म्हणतो. तर दुसरा गट असं म्हणत होता की नाही, समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी समाजातील घडणाऱ्या घटनाघडामोडींचा अभ्यास करत असताना केवळ आणि केवळ विशिष्ट घटकांवरच जर त्यांनी विशिष्ट घटकांवरच लक्ष केंद्रित करून जर अभ्यास केला, तर निघणारे जे निष्कर्ष असतात ते यथोचित निघतील. निघणारे आपल्याला अपेक्षित असणारे जे निष्कर्ष असतील ते अधिक चांगले आणि व्यवस्थित निघतील. म्हणून समाजशास्त्रज्ञांनी सामाजिक घटनाघडामोडींचा अभ्यास करत असताना केवळ आणि केवळ त्या घटनेशी संबंधित असणाऱ्या सामाजिक घटकांचाच अभ्यास करावा, म्हणजे विशिष्ट दृष्टिकोनातूनच त्या घटनेचा अभ्यास करावा. आणि समाजशास्त्र हे विशिष्टतावादी शास्त्र व्हावं, समाजशास्त्र हे विशेषात्मक शास्त्र व्हावं, समाजशास्त्र हे केवळ आणि केवळ सामाजिक घटनाघडामोडींचा अभ्यास एकांगी दृष्टिकोनातून करणारं शास्त्र व्हावं, अशा प्रकारची भूमिका मांडण्याचं मत सुद्धा, अशी प्रकारची भूमिका सुद्धा काही समाजशास्त्रज्ञांनी मांडली. त्यांचं असं मत होतं की समाजशास्त्राच्या अभ्यासकर्त्यांनी आपल्या अध्ययन विषयाशी संबंधित असणाऱ्या केवळ आणि केवळ अध्ययनाशी संबंधित असणाऱ्या घटकांवरच प्रभावितपणे जर अभ्यास केला, तर निघणारे निष्कर्ष किंवा मिळणारी माहिती किंवा जी सत्य जाणून घ्यायचं आहे ते अधिक वस्तुनिष्ठ, अधिक सार्थक, अधिक यथार्थवादी आपल्याला त्या घटकाशी विषयीची माहिती प्राप्त होईल. म्हणून समाजशास्त्र हे विशिष्टात्मक शास्त्र राहावं, विशेषात्मक शास्त्र राहावं, असं मत विशेषात्मक संप्रदायवाल्यांनी मांडलं.
पण अभिजनवादी सिद्धांतकार असतील किंवा समाजशास्त्रातील अभ्यासकर्ते असतील, यांचं असं मत होतं की समाजशास्त्र हे एक सामान्य शास्त्र आहे. इतर जी सामाजिक शास्त्रे आहेत ती सामाजिक शास्त्र ही विशिष्ट शास्त्र आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की अर्थशास्त्र केवळ आणि केवळ समाजातील घडणाऱ्या आर्थिक घटनाघडामोडींचा अभ्यास करते. राज्यशास्त्र केवळ आणि केवळ राजकीय अंगांचा समाजातील घडणाऱ्या घटनांशी संबंधित राजकीय अंगांचा अभ्यास करतं. तर समाजशास्त्र हे असं न राहता समाजशास्त्र हे एक सामान्य शास्त्र आहे. समाजशास्त्रामध्ये आपण पाहतो की समाजशास्त्राचे अध्ययन करणारे अध्ययनकर्ते सोशिओ इकॉनॉमिक घटकांचा अभ्यास करतात, सामाजिक आर्थिक घटकांचा अभ्यास करतात, सामाजिक राजकीय घटकांचा अभ्यास करतात, सामाजिक शैक्षणिक घटकांचा अभ्यास करतात, सामाजिक सांस्कृतिक घटकांचा अभ्यास करतात. म्हणजे समाजशास्त्र हे सर्वांगीण दृष्टिकोनातून समाजातील घडणाऱ्या घटनाघडामोडींचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. म्हणून ते समाजशास्त्र हे एक सामान्य शास्त्र आहे. अशा प्रकारचे समाजशास्त्राचं अशा प्रकारचं एक महत्वाचं वैशिष्ट्य समाजशास्त्र सांगितलं जातं. तर ही सगळी वैशिष्ट्ये समाजशास्त्राची आहेत. सारांश स्वरूपाने आपल्याला असं म्हणता येईल की समाजशास्त्र हे काय आहे किंवा समाजशास्त्राचं स्वरूप काय आहे किंवा समाजशास्त्राची काय वैशिष्ट्य आहे. स्वरूप किंवा वैशिष्ट्य म्हणजे काय, समाजशास्त्राचं आपण ज्याला म्हणतो की ट्रेलर, त्याचा परिचय काय आहे किंवा ओळख काय आहे. तर समाजशास्त्र हे निरपेक्ष शास्त्र आहे. सारांश स्वरूपाने जर आपण चर्चा करायची झाली, थोडक्यात सांगायचं झालं तर समाजशास्त्र हे वास्तववादी शास्त्र आहे किंवा वास्तविक समाजातील घडणाऱ्या घटनाघडामोडींचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून अभ्यास करते. म्हणून समाजशास्त्र हे वास्तववादी पण आहे, समाजशास्त्र हे वस्तुनिष्ठ शास्त्र आहे. समाजशास्त्र हे काय आहे तर समाजशास्त्र हे तार्किकतेला आणि अनुभवजन्यतेला प्राधान्य देणारं शास्त्र आहे. कोणीतरी सांगितलं ते ऍक्सेप्ट केलं, जशास तसं मांडलं आणि त्याच्यातून निघणारे निष्कर्ष यथोचित नसतात. तर समाजशास्त्र असं काही करत नाही, समाजशास्त्राचे अभ्यासकर्ते असं काही करत नाहीये. तर अध्ययन करणाऱ्या अध्ययनकर्त्यांकडे तार्किकता आणि अनुभवजन्यता हे अत्यंत महत्वपूर्ण असते. समाजशास्त्रामध्ये तार्किकतेला आणि अनुभवजन्यतेला प्राधान्य दिलं जातं. म्हणून समाजशास्त्राचं ते सुद्धा एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. समाजशास्त्राची ही वैशिष्ट्ये पाहत असताना आपण पुढे पाहिली की समाजशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. सामाजिक शास्त्र होऊ शकत नाही अशी टीका अनेक विचारवंतांनी केली. पण कॉम्ट असेल, दुर्खिम असेल, स्पेन्सर असेल, फुले असेल किंवा त्याच्यानंतरच्या अलीकडील काळातील आधुनिक काळातील इतर सर्व समाजशास्त्रज्ञ असतील, ह्या सगळ्यांनी समाजशास्त्र कसं सामाजिक शास्त्र आहे हे सिद्ध केलं. नुसतं सिद्धच नाही केलं तर इतर सामाजिक शास्त्रांच्या तुलनेत अगदी ह्या शास्त्राचं वय कमी आहे, ज्याला आपण आज म्हणतो की युवा अवस्थेत किंवा कुमार अवस्थेमध्ये हे शास्त्र आहे इतर सामाजिक शास्त्रांच्या तुलनेमध्ये. पण अगदी अल्प कालावधीमध्ये हे शास्त्र लौकिक शास्त्र म्हणून विकसित झालं, अधिक प्रसिद्ध शास्त्र म्हणून विकसित झालं, अभ्यासकर्त्यांना प्रिय शास्त्र म्हणून विकसित झालं. म्हणून समाजशास्त्र हे अतिशय संवेदनशील, विद्यार्थीप्रिय, अभ्यासकप्रिय शास्त्र म्हणून उदयास आलं. म्हणून ते सामाजिक शास्त्र आहे आणि त्याची सिद्धता ही अलीकडील काळात झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून ते सुद्धा एक महत्वाचं त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आपण पाहिलं की समाजशास्त्र हे शुद्ध आणि सैद्धांतिक शास्त्र आहे. समाजशास्त्रामध्ये सुद्धा मांडण्यात येणारे जे काही सिद्धांत असतात त्या सिद्धांतांना, तथ्यांना क्रमबद्ध करून ज्ञानाची प्राप्ती करणे हा उद्देश समाजशास्त्रातील सिद्धांतकर्त्यांचा असतो. म्हणून समाजशास्त्र हे शुद्ध आणि सैद्धांतिक शास्त्र आहे आणि निर्माण झालेले जे सिद्धांत असतात ते सिद्धांत पुढील पिढीतील संशोधकांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरत असतात. म्हणून समाजशास्त्राचं ते एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं की समाजशास्त्र हे अमूर्त शास्त्र आहे. यावरही टीका झाली होती, त्याच्यावरही चर्चा केली होती की समाजशास्त्र हे अमूर्त शास्त्र जरी असलं तरी शास्त्राच्या कसोटीला समाजशास्त्र हे उतरलेलं आहे आणि त्यामुळे समाजशास्त्राचं ते सुद्धा एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आपण पाहिलं. आणि ह्या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे समाजशास्त्राची इतर सामाजिक शास्त्रांच्या सीडी मध्ये किंवा इतर सामाजिक शास्त्रांच्या स्तरामध्ये किंवा त्यांच्या असणाऱ्या क्रमबद्धतेमध्ये समाजशास्त्र हे अलीकडील काळातील एक सर्वोच्च शास्त्र म्हणून उदयास आलेलं शास्त्र आहे. या संदर्भात ऑगस्ट कॉमने सुद्धा सांगितलं की समाजाच्या सर्वोच्च स्थानी असणारं शास्त्र जर कोणतं असेल तर ते म्हणजे समाजशास्त्र आहे. शास्त्राचं वर्गीकरण करत असताना हे स्टेटमेंट कॉम्पनी केलं आणि शास्त्राच्या वर्गीकरणाचा सिद्धांत सुद्धा त्यांनी मांडला. त्यामागचं कारणच असं होतं की समाजशास्त्र हे समाजातील सगळ्या घटनाघडामोडींचा यथोचित व्यवस्थित अभ्यास करत असते. म्हणून समाजशास्त्र हे सामाजिक शास्त्रांच्या इतर सामाजिक शास्त्रांच्या तुलनेमध्ये सर्वोच्च स्थानी असणारं सामाजिक शास्त्र आहे. म्हणून त्याचं महत्व समाजातील घडणाऱ्या घडामोडींच्या अध्ययनासाठी अनन्यसाधारण स्वरूपाचं आहे असंच आपल्याला म्हणता येतं. आणि ही सगळी वैशिष्ट्ये हेच समाजशास्त्राची समृद्धता ही प्रगट करत असतात, समाजशास्त्राची वास्तविकता प्रगट करत असतात, वस्तुनिष्ठता प्रगट करत असतात आणि त्या समाजशास्त्राचं समाजाच्या उपयोगासाठी आणि लाभासाठी असणारं महत्व विशद करत असतात. म्हणून ही वैशिष्ट्य
समाजशास्त्राचं स्वरूप स्पष्ट करणारे किंवा समाजशास्त्राची ओळख स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहेत असं आपल्याला सांगता येतं. आणि हा भाग आज आपण इथे समाप्त करू. सगळ्यांनी माईक ओपन करा. कोणाला काही समजलं नसेल तर 2 मिनिटाचा वेळ आहे, विचारा. इथे समाजशास्त्राची वैशिष्ट्ये संपली. उद्याला आपल्याला समाजशास्त्राचा अभ्यास विषय पाहायचा. कोणाला एखादा मुद्दा समजलेला नसेल तर मला सांगा, मी 2 मिनिटात परत स्पष्ट करेन. माईक ओपन करा. वाटल्यास तुमच्या सगळ्यांचे व्हिडिओ पण म्हणजे कॅमेरा पण ओपन करा. कोणाला काही समजलं नसेल, करण हंडे, काही समजलं नाही का? काही समजलं नसेल तर विचार. करण हंडे कोण आहे? सांगा मला, बोलत चला. तडस, धनश्री, हंडे, काय हे, खडातळे, पंडितवार, रुयारकर, गायकवाड. वही आणि पेन घेऊन बसत चला. कोणाला काही समजत नसेल तर इथे सरळ विचारा किंवा नंतर ग्रुपवरही प्रश्न टाकला तरी चालेल. ठीक आहे. उद्याला परत आपला क्लास 11 वाजता होईल. मी वेळ सांगेल किंवा तुम्हाला नंतर मेसेज टाकेल. कोणाचे काही प्रश्न वगैरे असतील तर ग्रुपवर विचारायचे. थांबायचं का आपण इथे? हो सर. हो सर. थांबू आपण. उद्याला घेऊ पुढचा पाठ. ठीक आहे.